नमस्कार मित्रांनो, मी पूनम देशमुख. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी 15,000 रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा केले जातात. तसेच महिलांना जर कर्ज हवं असेल तर व्यवसायासाठी 1 लाख रुपयापर्यंत कर्ज हे फक्त वर्षाला 5% व्याजदराने मिळणार आहे. यासाठी अर्ज तुम्ही CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन भरू शकता. या व्हिडिओमध्ये PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, pmvishwakarma.government.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर योजनेची सर्व माहिती वाचून घ्या. अर्ज करण्यासाठी राईट साईडला ऑप्शन आहे, लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर CSC लॉग इन, ज्याच्याकडे CSC ID आहे त्यांनी CSC रजिस्टर आर्टिसन्स यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्याच्याकडे नाही त्यांनी आपले सरकारमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. आता इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. नंतर पुढे रजिस्टर नाव हे पेज ओपन होईल. तिथे आपण डायरेक्ट नो करायचं आहे. दुसऱ्यांदा सुद्धा नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथे आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. इथे महिलेचा जो काही मोबाईल नंबर आहे, आधार कार्डला लिंक आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर महिलेचा आधार नंबर इथे खाली टाकायचा आहे. नंतर खाली कॅप्चा दिलेला आहे तो आहे तसा तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावर OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं आहे. म्हणजे महिलेचा अंगठा घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिकने इथे ऑथेंटिकेशन करायचं आहे. महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरीफाय बायोमेट्रिकवरती क्लिक करायचं आहे. जे काय मंत्राचं डिव्हाइस असेल किंवा दुसरं कुठलं असेल ते जोडून तुम्ही महिलेचा अंगठा घ्या. अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिक महिलेची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इथे येईल. इथे तुमचं फुल नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिकली येईल. नंतर खाली तुम्हाला मॅरिड स्टेटस निवडायचा आहे. मॅरिड आहे का अनमॅरिड आहे. परत जेंडर सिलेक्ट करायचे आहे. कॅटेगरी निवडायची आहे. OBC आहे, SC ST आहे की जनरल आहे. त्यानंतर दिव्यांगन, अपंग आहे का. अपंग असेल तर यस करा, नसेल तर नो करा. परत आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट, तर तिथे यस करायचं आहे. नंतर आर यू डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, ज्या जिल्ह्यामध्ये महिला राहत आहे त्या जिल्ह्यामध्ये महिला बिझनेस करणार आहे का, तर यस करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. नंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत. तिथे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर हा ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा. फॅमिली डिटेल्स विचारलेत. ॲटोमॅटिकली तुम्ही पाहू शकता रेशन कार्डचा नंबर येईल आणि खाली नावं येतील. यामध्ये ज्या महिलेचा फॉर्म भरताय ते नाव इथं असेल तर डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर यामध्ये घरातील लोकांची नावं नसतील तर ॲड रोवरती क्लिक करून फॅमिली मेंबरची माहिती भरून ॲड करू शकता. फक्त ज्या व्यक्तीचा फॉर्म भरतोय त्याचा डिलीट ऑप्शनच्या वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. आधार ॲड्रेस, ॲटोमॅटिकली इथे अंगठा घेतल्यामुळे सर्व माहिती आलेली आहे. त्यानंतर करंट ॲड्रेस विचारला जाईल, सेम ॲज आधार ॲड्रेस किंवा अदर. जिथे तुम्ही करंटली राहताय तो आधार कार्डचाच ॲड्रेस आहे का, असेल तर त्यावर क्लिक करा, नसेल तर अदरवर क्लिक करा. डू यू कम अंडर ग्रामपंचायत, तुम्ही जिथे राहताय ती ग्रामपंचायत आहे का. ग्रामपंचायत असेल तर यस करा. त्यानंतर तुमचा जो तहसील असेल म्हणजे ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. ग्रामपंचायत नसेल तर
सिटीमध्ये राहत असाल तर नोवर क्लिक करायचे. त्यानंतर ग्रामपंचायत, तुमची जी ग्रामपंचायत आहे ती सिलेक्ट करा आणि जर शहरामध्ये असेल तर तुमचा कॉर्पोरेशन एरिया सिलेक्ट करा. इथे प्रोफेशन ट्रेड डिटेल्स भरायचे आहेत. आता इथे महिलांसाठी ट्रेड सिलेक्ट करायचा आहे. आपण शिलाई मशीनसाठी अर्ज भरतोय तर टेलर, दार्जी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर सब ट्रेड काही करायची गरज नाही. त्यानंतर खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे त्यावर टिक करायचं आहे. त्यानंतर बिझनेस ॲड्रेस सेम ॲज आधार ॲड्रेस, आधार कार्डचा जो ॲड्रेस आहे तिथेच बिझनेस करायचा आहे तर तिथे क्लिक करा. सेम ॲज करंट ॲड्रेस वर्क करायचा असेल तर इथे क्लिक करा किंवा ऑदरवरती करायचं असेल तर ऑदरवर क्लिक करा. आता सेव्ह बटनवर क्लिक करून नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर सेव्हिंग बँक डिटेल्स, महिलेचे बँक अकाउंट कोणत्या बँकेत आहे ते बँक नेम सिलेक्ट करायचं आहे. IFSC कोड टाकायचा आहे. त्या बँकेचं नेम ऑफ ब्रँच कोणती आहे सिलेक्ट करा. बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. नंतर क्रेडिट सपोर्ट, डू यू वॉन्ट टू क्रेडिट सपोर्ट, जर तुम्हाला 1 लाखापर्यंत लोन हवं असेल तर 18 महिन्यांचं 5% व्याजदर फक्त राहणार आहे. तर तुम्हाला 1 लाख लोन हवं असेल तर इथे ऑप्शन आहे तो तुम्हाला एनेबल करायचा आहे. जर तुम्ही 1 लाख लोन 18 महिन्यात फेडलं तर तुम्हाला नेक्स्ट टाइम 2 लाख जे आहे ते लोन मिळणार आहे. तर इथे ऑप्शन आहे तो यस करायचा आहे. लोन हवं असेल तर यस करा, नको असेल तर नो करा. यस केल्यानंतर जी काही लोन अमाऊंट आहे तुम्हाला किती हवी आहे ती इथे टाकायची आहे. कमीत कमी तुम्ही 50,000 टाकू शकता, जास्तीत जास्त तुम्ही 1 लाख टाकू शकता. सिलेक्ट प्रेफर्ड बँक टू टेक लोन, ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे तिथं तुम्हाला लोन हवं असेल तर सेम ॲज सेव्हिंग सिलेक्ट करा, नाहीतर अदर कोणत्याही बँकेत लोन हवं असेल तर ती बँक तुम्ही सिलेक्ट करू शकता. परत लोन पर्पज काय आहे, खालील दिलेले 3 ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. नंतर एक्झिस्टिंग लोन आउटस्टँडिंग, एक्झिस्टिंग लोन आहे का, जी काय महिला आहे तिच्या नावावर लोन आहे का, लोन असेल तर कोणत्या बँकेत आहे, आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे, मंथली हप्ता किती आहे, टोटली मंथली इन्कम किती आहे, ही सर्व माहिती भरायची आहे. डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स, आर यू डिजिटली ॲक्टिव्ह, महिलेचे जर फोनपे, गुगल पे असेल तर यस करा, नसेल तर नो करा आणि असेल तर आपल्याला इथे UPI ID द्यायचा आहे आणि बँकेला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो द्यायचा आहे आणि नंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपली सर्व माहिती भरून झालेली आहे. नंतर काय सांगितलं आहे, स्किल ट्रेनिंग, यू आर इलिजिबल फॉर स्किल ट्रेनिंग, जे काय ट्रेनिंग होणार आहे 5 दिवसाचं बेसिक्स ट्रेनिंग होणार आहे आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग 15 दिवसाचं ते तुम्हाला शिकवलं जाईल. मशीन कशी चालवायची त्या संबंधित सर्व ट्रेनिंग दिलं जाणार आहे. टूल किट आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला मशीनसाठी 15,000 दिले जाणार आहेत. मार्केटिंग सपोर्ट, तुम्हाला जर मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर इथे टिक करू शकता, सपोर्ट नको असेल तर सोडून देऊ शकता, ऑप्शनल आहे. डिक्लेरेशन डिटेल्स, शेवटची स्टेप आहे, हे ॲग्री करा आणि सबमिटवर क्लिक करून सबमिट करा. आपला फॉर्म भरून झालेला आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड असा पॉपअप येईल. हा फॉर्म सबमिट झालेला आहे. तर इथे काय करायचं आहे, खाली डनवर क्लिक करायचं आहे. आता प्रिंट कशी काढायची, तर डन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व माहिती दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटस पाहू शकता, ट्रेनिंग झालेलं आहे का ते सुद्धा पाहू शकता. पेज खाली स्क्रोल करायचं आहे, तिथे डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. ग्रामपंचायतमध्ये हा जो फॉर्म आहे भरलेला फॉर्म घेऊन जायचा आहे आणि ॲप्रुव्हल ग्रामसेवकाकडून करून घ्यायचं आहे आणि ॲप्रुव्हल केल्यानंतर महिलांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला जे काय 15,000 रुपये दिले जाणार आहेत. तुम्ही जर कॉर्पोरेशन एरियामध्ये येत असाल तर, शहरात येत असाल तर तिथे तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिका इथे जाऊन हे ॲप्लिकेशन अप्रूव्हल करून घ्यायचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.